आजीचे हे मज पवन कंजूशी करू नको. तुम्ही कृपादान दिले संतजन मायबापे. आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालावाद प्रमाणे याही वर्षी थोर संत प्रातस्मरणीय ब्रह्मलीन रामचंद्रजी महाराज बोधले यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा आमचे परमस्नेही वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, त्यांना आम्ही केंद्र सरकार समजतो, ते प्रकाशजी महाराज बोधले यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे सोमेश्वर महाराज अण्णासाहेब यांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. आजचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे लपत 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 येता येता एक एक तास आमचा पुराण केला. नेकनूरला आलो तर पेटणं चालू, तिकडे चौसाळ्याला गेलो तिकडे चालू, पुन्हा ती वैतागवाडी, खरोखर वैतागवाडीच होती गाव, त्याच्यातून इकडे बोरगाव ते अमकन, मग तिथून पुन्हा चौसाळा, आणि तिथून मग काय काय लागलं ते पारा. ठीक आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला, आपण समजू शकता. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. गायनाचार्य टाळकरी, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी, पाठीमागचे टाळकरी, नेहमीचे भालदार चोपदार, छोटे छोटे साधक, ते ज्या संस्थेतील असेल त्या संस्था चालकांना, त्यांच्या गुरुजीलाही वंदन. लालासाहेब, तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व मान्यवर, तुम्हालाही नमस्कार. नेहमीचे आमचे श्रोते डॉक्टर साहेब, त्यांना माहिती आहे ढोक बाबा असल्यावर डॉक्टर साहेब असणारच. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. तुकोबारायाला अधिक सानिध्य संतांचं लाभलं, तर ज्ञानोबारायाला अधिक सानिध्य गुरुचं लाभलं. हे दोन मधला फरक. म्हणून अधिक वर्णन गुरुचं ज्ञानेश्वरीत आहे, अधिक वर्णन संताचं गाथ्यात आहे. घरीच गुरु मिळाले निवृत्तीनाथ, म्हणून ठिकठिकाणी मज हृदयी सद्गुरु येणे तारिलो हा संसार पुरुष विशेष अत्यादरू विवेकावरी आता हृदय आपुले चौफावण्या बल्यांवरी बैसवू पावले श्री गुरुची म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ संचणी सिंहजे सहजे शाखा पल्लव संतोषती जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षे ते विषय आहे मिठी दुते तिथली अनुठी ताठी दे तुझी गुरु कृपा दृष्टी निर्वेश होय माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त कळतं. अधिक अधिक वर्णन गुरुचं का? गुरु घरीच मिळाले थोरले बंधू निवृत्तीनाथ. म्हणजे तुकोबारायांना गुरु मिळाले नाही असं नाही, मिळाले, पण महाराज म्हणतात त्याकरता मला मरावं लागलं. हे थोडंसं ऐकताना आवड वाटत मला. असं झाल्यावर मिळाले. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. महाराज म्हणतात मी मेलो, पण मी मेल्यावर रडतय कोण? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती हाय हाय ठीक आहे, समजलो आम्ही. नाही बरोबर आहे ते. आपुले मरण पाहिले म्या डोळा,
तो झाला सोहळा अनुपम्य. पण मेल्यावर माझ्या परिवारातले रडत नव्हते. मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यम धर्म हाय हाय करून रडतो. आमचं ग्राहक गेलं. काम रडत होता, क्रोध रडत होता, माया रडत होती. नंतर प्रेत यात्रा निघाली. लालासाहेब झोपायचं नाही. प्रेत यात्रा निघाली. तिथे स्मशान भूमीत माझा देह चितेवर ठेवला. पण कोणती चिता? वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा. लक्षात घ्या, वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा. वैराग्य म्हणजे यह लोकापासून ब्रह्मा लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाल्या इच्छेचे परिभोगावे, हे न रुचे म्हणा माझी, याचं नाव वैराग्य. त्या वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटला चिता. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा. आणि तो वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटवला कशाने? ज्ञान रूपी अग्नीने. ज्ञान रूपी अग्नीने वैराग्य रूपी गोवऱ्याचा ढिगारा पेटला. त्याच्यावर मला ठेवलं. मग पुढचा विधी असतो मडकं फिरवणे. फिरविला घट, ते खांद्यावर घेऊन फिरवायचं असते, माग टाकून फोडायचा असतो. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य म्हणजे 2-3 फूट लांब असलेल्या वाक्याला महावाक्य म्हणत नाही. महावाक्य 4 आहे. तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. हे 4 वाक्य. बरं का डॉक्टर साहेब, जमला होता. हे 4 महावाक्य आहे. त्याच्यात तत्व असी, देह म्हणजे तू नाही, ब्रह्म म्हणजे तू आहे. तत्त्वम असी याला म्हणतात महावाक्य ध्वनी बोम झाली. मठ फुटणे, फिरविला घट फुटणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. मी माझ्या देहाची 3 चिमट्या राग झालेली पाहिली. त्याच्यानंतर उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप म्हणे रक्षा झाली आपोआप. असं झाल्यावर ऐसी कर्म साम्य दशा, जेत होय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. मग गुरुला शोधावं लागत नाही, गुरु त्याचा शोध घेतो. म्हणून सापडविले वाटे जाता गंगा, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तक जाना. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा. जर आंबा पाडाला आला की त्याला पोपटाला टपाल पाठवायची गरज नाही. तुम्ही भाग्यवान आहे बोधले बाबा, घरीच गुरु घरा नाही तुमचा, भाग्यवान आहे. ज्ञानोबा रायासारखंच जीवन. बस असं घडलं का कधी? कैरी पाडाला आली, 3 पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक टपाल आणलं, त्याच्यावर लिहिलं हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडाला आली, सुगंध सुटला. त्यामुळे बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात, तरी तुम्ही पत्र पाहतात. पहिल्या एसटीने येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. असं कधी टपाल कैरीच? अरे कैरी पाडाला आली का पोपट आलाच. तसं कर्म साम्य दशान जेत होय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्याला गुरु शोधायची गरज नाही, गुरु त्याचा शोध घेतो. तुम्ही भाग्यवान आहे. जाधवर साहेब 3 किलोमीटर लाईन माऊलीच्या दर्शनाला, आणि पहाटे 3 वाजता माऊली डॉक्टरचं दार वाजवायचे.
उठाना पंढरपुराहून आलो. हे ना? सद्गुरु आपैसा भेटेची गा विठ्ठल. महाराज म्हणतात मला शोधावं लागलं नाही, पण असं झाल्यावर तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपा सत्य गुरु राय कृपा मज केली. हे नंतर म्हणजे गुरु भेटले पण असं झाल्यावर. म्हणून अधिक वर्णन संतांचं. बरं बाकी सगळे भेटल. तात मेले पुणिमात मेले सुतभ्रात मेले विवती सुखदाई राज मेले गजबाज मेले सब साज मेले मनुवांचित पाई लोक मेले सुरलोक मेले विधी लोक मेले बैकुंठही जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. वास्तविक ह्या न घडणाऱ्या गोष्टी आहे. हे सर्वांना सिद्धांत माहिती आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु आता आपलं भाग्य तुमचंही संपलं आमचंही संपलं. आई गेली बस पुन्हा नाही. पुन्हा हा आनंद नाही लालासाहेब नाही. तुम्ही किती मोठं व्हा पण मायच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात एवढं लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहे पण त्यांची आई वारली पण होती तेव्हा जायचे गुजरातमध्ये. आपल्याला दाखवलं टीव्हीला एका बाकड्यावर बसले माय लेकर चिकटून पांढरी साडी नेसलेली मम्मी जॅकेटवाले साहेब चिकटून. म्हातारीनं पाणी दिलं फुलपात्रभर साहेबांना. साहेबांना थोडं घाईत घेतलं लालासाहेब. तिसरा घोट घाईत घेतल्यामुळे तोंडावर पाणी उतरलं. झटक्यात साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं साहेबाचं. पुसताना येत तोंड त्यांना. पंतप्रधान आहे भारताचा. का सांगतो मी पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. किती मोठं व्हा तुम्ही आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ. म्हणून कौनसी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. पण तरी लिहावं लागलं पुण्य मात मिले. का घडलंय म्हणून. जमदाग्नीनं सांगितलं परशुरामा उडव मातेला. त्याने वेळ कमी असल्यामुळे परशुनं तोडलं मुंडकर रेणुका मारली लालासाहेब. आणि मग जमदाग्नी प्रसन्न. शाबास बेटा पितृआज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. प्रसन्न आहे का बाबा. मग आईला मी मारलं कळता कामा नये. माझी आई जिवंत करून पाहिजे. पुन्हा रेणुका जिवंत करून दिली म्हणून लिहावं लागलं पुण्यमात मिले विठ्ठल. या न घडणाऱ्या गोष्टी म्हणून सगळी यादी डोळ्यापुढे. तात मिले पुण्यमात मिले सुतभ्रात मिले विवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सबसाज मिले मनोवांछित पाई लोक मिले सुरलोक मिले विधिलोक मिले बैकुंठही जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. सर्व मिळेल बौआव घड आहे संत भेटी पाहू अवघड आहे संत भेटी. अवघड आहे पण अशक्य नाही. लक्षात घ्या अवघड आहे. संत भेटतच नाही का. भेटतात कधी परमेश्वराची कृपा झाल्यावर. सर्वांना रामायण माहिती आहे. लालासाहेब तुम्हाला पाठ झाला आता. हनुमानजीनं पूर्ण लंका नगर शोधलं. सीतामाईचा तपास लागत नाही. लंकेतल्या घराची रचना बाहेरून मंदिरासारखं दिसायचं. मंदिर समजून आमचे मारोतराव आत जायचे. रात मॉज भक्षण मदिरा प्राशन ते दृश्य पाहून बाहेर यायचे. पहाटेपर्यंत हा कार्यक्रम चालला. पण पहाटे पहाटे लंकेत एक घर असं दिसलं. हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला राहण्याचा निवास वेगळा. धनुष्य बाणाचं चित्र डॉक्टर साहेब भिंतीवर. तुळशीचं वृंदावन. एकच घर बोलले बाबा. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. काय वाटलं असेल. आनंदाला पारावर नाही. माझ्या जातीचे मज भेटो कोणी. कल्पना करा. कल्पनेला काही खर्च आहे का डॉक्टर साहेब. तुमचा मुलगा अमेरिकेला. बरं लालासाहेब कल्पना. आणि बाप हाडाचा वारकरी.
एकदा तरी अमेरिकेला या पप्पा, एकदा तरी या पप्पा, एकदा. काय तुझ्या अमेरिकेत रे काय चंद्रभागा आहे का, काय इंद्रायणी का, माऊलीची समाधी का, पांडुरंगाचं मंदिर नाही याच बाबा. हो नाही करता करता 4-5 वर्षानं पप्पानं होकार दिला. येतो पण एका अटीवर, माझ्या पोशाखात येईल, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 टपोऱ्या माळा तुळशीच्या, चंदन पांढर त्याच्यात बुक्का, खांद्यावर भगवा झेंडा. नाही तर तू जर म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल, काय सांगता होते तसं. नाही पप्पा तुमच्याच ड्रेसमध्ये या. झालं. इथल्या मुलांनी डॉक्टर साहेब बापाला बसून दिला विमानात अमेरिकेच्या. भोवताल 200-400 प्रवासी होते, ते तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, बरे का बोधले बाबा, टोमॅटो सारखे. मक्याच्या कणसाला केस असतात डोक्याचे तसे केस. आणि ते या झेंड्यावाल्याची टिंगल इंग्रजीतून, याला काय घेणं आहे. त्यानं आपलं विमान उड्डाण झालं, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 9.5 तास अमेरिकेत विमान उतरल्यावर विठ्ठल बंद झाला. पण मुलगा घ्यायला आला, मी ते सांगतो, मुलगा घ्यायला आला, मोठा अधिकारी यायला आला साहेब. 10 4 चाक्या गाड्या त्याच्या अंगरक्षकाला होत्या. एवढा अधिकार अमेरिकेत मुलाचा. तो स्वतः आला बापाला घ्यायला. आणि सगळे पाहू लागले झेंड्यावाल्याकडे. पण मुलानं पायातला जोडा काढला लालासाहेब, आणि विमानतळावर एवढ्या साहेब लोकांच्या समोर आपल्या बापाला साष्टांग दंडवत घातला. डॉक्टर साहेब जेव्हा मुलानं दंडवत घातला बोधले बाबा, आणि मुलानं वर पाहिलं तर वारकरी बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. का रडता बाबा, त्रास झाला का विमानात? नाही बाळा. मग पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली. म्हणजे अरे एवढा मोठा अधिकारी पठ्ठ्याचा मुलगा आहे अमेरिकेत, तर या फाटक्या वारकऱ्याला एवढ्या साहेबाच्या समोर बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं जीवनात. इथपर्यंत ठीक आहे. पण एक साताऱ्याचा वारकरी महिनाभर मुलाकडे गेला होता, 1 महिनाभर. त्यालाही सोडायला त्याचा मुलगा आला होता. हा डिस्कळचा, तो साताऱ्याचा. फक्त पोशाख सारखे, याचं गुडघ्याच्यावर धोत्र, त्याचं गुडघ्याच्या 12 बंदी, त्याची 12 बंदी, तांबडं पागोड, त्याचं तांबडं, याच्या 2 टपोऱ्या माळा, त्याच्या चंदन बुक्का, त्याच्याही खांद्यावर छोटा भगवा झेंडा, आणि याच्याही ओळख नाही. डॉक्टर साहेब ओळख नाही. अमेरिकेचं विमानतळ बोधले बाबा, ओळख नाही. पण यानं तो झेंड्यावाला पाहिला आणि त्यानं या झेंडेवाला पाहिला. दोघही जवळ जवळ जवळ, सगळ्या समाज पाहत होता. जवळ जवळ आल्यावर एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं. का? आनंद आवरेना. माझ्या पांडुरंगाची, विठ्ठलाची, माझ्या संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो, अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेट कोणी. तसा आनंद हनुमानजीला झाला. एकच घर वृंदावनवालं. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो. एकच घर. हा ना. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाय. बरोबर आहे, लाजू नको. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र. मी वाचलो ना 2003 साली अपघातातून, तेव्हा पहिलं रामायण बाबानेच ठेवलं इथे. वाचून आलो तेव्हा पहिलं. कारण डेड बॉडी म्हणून काढलं होतं आम्हाला. लिहूनही घेतलं होतं डेड बॉडी. 1 तासाने बाबळीत झाडाखाली उठून बसलो तर ते PSI माझ्याकडे येईना. काय झालं साहेब? काय नाही झालं म्हणे, तुमचं डेड बॉडी म्हणून लिहिलं मी. ती डेड बॉडी मला विचारते काय झालं. मी काही देवबीव मानत नाही म्हणे महाराज, पण आता कोणीतरी शक्ती आहे. ते झाल्यावर पहिलं रामायण इथं केलं. तेव्हा आमचे देशमुख मामा
मामे ते खूप सेवा करायचे, गेले दोघेही. पहिला परिचय आमचा डॉक्टर साहेब, अजून नाही विसरले ते. आमचं कुठेही कार्यक्रम असू द्या, हजर हजर. का अरे याच्यापेक्षा काय, कोण कुठलं, पण आत्मीयता. आमचे महाराज विठ्ठल. रामायुध अंकित ग्रह शोभा बर्न न जाई, नव तुलसी का रुंदत देख हर्ष कपिराई. आनंदाला पारावार नाही. पण शंका आली. लंका निशिचर निकर निवासा, ह्या कहा सज्जन कर बासा. संपूर्ण नगर राक्षसांचं आहे, हबप वृंदावनवाला कसा काय असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. तेही समय बिभीषण जागा. कधी? मनमय तर्क करे कपिलागा. तर्क करत होत, बिभीषणजी जागे झाले. जाऊ द्या, आता वाढवत नाही. दोन संतांचं मिलन झालं. दोन संतांचं मिलन झाल्यावर बिभीषणाचे उद्गार आहे साहेब. मोर भरोसबा सुनु हनुमंता. आज कळलं मला मारुती राया, मी वैऱ्याचा भाऊ आहे, पण माझ्यावर सुद्धा श्रीरामाची कृपा आहे. हनुमानजी म्हणले, तू तर माणसासारखा माणूस आहे का? तुझ्यावर कृपा करल देव, यात काय नवल आहे रे? आम्ही काय माणसा वगैरे? झाडाचा पाला खातोय, रानाची या पाला खाई रा. एवढंच नाही, प्रात लिए जो नाम हमारा, हे हनुमानजी सांगता बिभीषणला, प्रात लिए जो नाम हमारा, तादिन उसको न मिले आहारा. आमचं सकाळी जर नाव घेतलं तर त्याला जेवण मिळत नाही दिवसभर. त्या कुळात माझा जन्म आहे. प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. बस, प्रात लिए जो नाम हमारा, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे, तैसे दुर्जनाचे सर्व काळ. त्या कुळात माझा जन्म झाला. आमचं सकाळी नाव घेतलं त्याला जेवण मिळत नाही, झाडाचा पाला खाणारे आम्ही वानर. अरे माझ्यावर रामानं कृपा केली तर तुझ्यावर करले, यात नवल नाही. नाही पण आज उत्तर मिळालं मारुती राया. कसं काय? तुमच्यासारखा महात्मा ब्रह्म मुहूर्तावर माझ्या घरी दर्शन द्यायला आला. राम कृपा बिनु मिल नहीं संता, परिजग जेठी करुणा केली. जगजेठी करुणा केली. हे पहा डॉक्टर साहेब, देवाला सगळे सांगता आलं बोधले बाबा, नरकाला जायचं सांगता आलं, स्वर्गाला जायचं सांगता आलं, मनुष्य व्हायचं सांगता आलं, इंद्र व्हायचं सांगता आलं, ब्रह्मदेव, अख्खी ज्ञानेश्वरी. बस आता एक आमचा महात्मा आहे बा, ज्ञानेश्वरी म्हणजे आमचे पूजनीय नामदेव शास्त्री महाराज. कोळून कोळून काय आम्हाला स्वाभिमान आहे. ब्रह्मदेव व्हायचं का? शेत एक जन्मा जन्मुनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्म आननो हे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केल्यावर ब्रह्मदेव होता येतं. इंद्र व्हायचं का? शतमक संपत्ती स्वर्गीची. लालासाहेब 100 यज्ञ करा, तुम्हाला इंद्र होता येतं. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. नरकाला जायचं का? पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. त्याच्यापेक्षा लवकर जायचं का? मग जो परमार्थ करते त्याला विरोध करा, मग सुपर समृद्धीनं जाता येईल. त्याच्या पापेचा ना ठेंगणा
रोजे हरी कीर्तनान आणि का वारी जाता कोणा त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू अगत्तेच्या नरका जाणे वीट मानणे कीर्तनी कथा न करावी विठोबाची नरका जाणे तरी पापे आचरावी नरकाला जायचं सांगता आलं स्वर्गाला येण्याचं सांगता आलं पापात्मके पापे नरका जाईजे पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे इथपर्यंत आलं स्वर्गाला येण्याचं पुण्य सांगितलं नरकाला जाण्याचं पाप सांगितलं ब्रह्मदेव होण्याचं सांगितलं इंद्र होण्याचं पुण्य सांगितलं स्वतःच्या प्राप्तीचंही सांगितलं माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य पण संत भेटीचं पुण्य देवाला सुद्धा सांगता आलं नाही आणि तुकोबारामता संत तर भेटले किती पुण्याने भेटले म्हणले पहा तुम्ही कसंही विचारा मराठीत संत भेटले एवढं सांगू शकतो महाराज म्हणतात किती पुण्याने भेटले हे सांगता येणार नाही पण तुम्हाला जर खोदून खोदून विचारायचं असेल तर एवढं उत्तर देऊ शकतो अमुप जोडिल्या पुण्याची त्या अर्थी संत भेटले त्या अर्थी अगणित पुण्य माझं झालं अमुप जोडिल्या पुण्याची या राशी पारत्या भाग्यासी नाही लेखा ठीक आहे संत भेटले फायदा काय कारण प्रयोजन मनुदिसे मंदोपी न प्रवर्तते मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही त्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला हाजरी सांगा हाजरी आधी हाजरी विचारतं तो पूर्वीचा काळ होता पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-25 मजूर वाड्याच्या पुढे येऊन बसायचे लालासाहेब आणि पाटील उठला डबडं घेऊन चालला म्हणजे मजूर काम द्या मालक काम द्या मालक काम द्या गरीबाला काम द्या पूर्वी आता तांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात कामावर ये जमत नाही पाटला ते आजच्याच दिवस आहे जमत नाही अडचण सांग माझी बायको घरी नाही तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये अशी परिस्थिती फलाशिवाय प्रवृत्ती नाही अगणित पुण्याच्या राशी तुमच्या झाल्यानं संत भेटले पण संताच्या भेटीमध्ये फायदा काय झाला आजीचे
अरे जन्म मायबापाने दिला, पण आता पायावर डोकं ठेवून लोक दर्शन घेतात. तारीख द्या बोधले महाराज म्हणतात. हे कृपेचं दान संतांनी केलेलं आहे. लक्षात. सतसंगत में 3 गुण है, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले और बैकुंठ जाओ. त्याची बायको त्याच्या पाया पडत नाही, फक्त एकदाच पडते लग्नात, पुन्हा नाही. ए संतोषा, खरं आहे का नाही? अरे त्याची बायको पाया पडत नाही, पण हे महाराजच्या सोबत आहे म्हणून याचं दर्शन घेतात लोक. हर कोई लागे पाव, याला कृपेचं दान म्हणतात. खाणे को मिष्टान्न मिले, लेकराला खाऊ घालत नाही ते बुवाला खाऊ घालतात सध्या. वैकुंठ कृपादान जगातलं हे श्रेष्ठ दान आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ दान असू शकत नाही. बाकीची दान आहे पण यात न्यूनता आहे. बाकीची दान आहे, सर्व दान तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. पण कृपादान, कृपेमध्ये काय ताकद आहे बोधले महाराज, याची कल्पना कृपा करणाऱ्याला सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. कृपेमध्ये काय ताकद आहे. हनुमानजीवर कृपा केली रामचंद्र प्रभूने, काय झालं? ज्यानं कृपा केली तो पुलावून गेला. ज्याच्यावर कृपा झाली मारोतराव एका उडीत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. काय कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. आणि ज्याच्यावर कृपा झाली, जय श्रीराम. जिमी अमोघ रघुपती करबाना, यही भाते बिर चले हनुमान. जिमी अमोघ धनुष्यापासून बाण सुटावा सरळ रेषेत, असे हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. म्हणजे कृपा करणारा राम पुलावून जातो आणि कृपा ज्याच्यावर केली तो एका उडीत लंकेत जातो. कृपा करणारा पेक्षा कृपा श्रेष्ठ आहे. छाया तू बडी घणी, तुझे बडवू नको. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे, पण कृपेत काय ताकद आहे त्याची कल्पना त्याला नाही. लक्षात ठरलेलं आहे. त्याचे विषय. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, शक्ती में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं बाता हंत गावामध्ये लय ताकद दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये. लेगा दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची कुस्ती झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. जसं बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही,
बाळाच्या आईला विचारा. दिवसभर कबाड कष्ट करते बिचारी, पती मरण पावलेला आहे, विधवा आहे, 4 वर्षाचं लेकरू घरी, भागत नाही म्हणून डोक्यावर गवताचा भारा घेऊन येते. दिवसभराची उपवाशी आहे. भारा टाकला लालासाहेब की तिचा 4 वर्षाचा पिंटया मम्मी मम्मी दुडदुड दुडदुड धावते. तशीच बसते आणि पटापटा पप्प्या घेते. अमंगळपणे कंटाळ्यानं करी, उचलून करी कंठी लावी, अख्ख्या दिवसाचं दुःख विसरते. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. कृपेची ताकद ज्याच्यावर झाली कृपा त्याला विचारा. बाकी सगळे संपल, पण हे जन्मात कधी न संपणारं दान आहे. कृपादान केले दान केले संती कल्पांतेही सरेना. कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही ते कृपादान त्याला म्हणतात. कल्प म्हणजे कथा कल्पतरू मध्ये एक ठोकळ मानाने दिला. 1 बाय 1चा खड्डा खोदणे. 1 फूट नाही प्रकाश महाराज, या खड्यापासून बदल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या लांबीला म्हणतात हात. 1 हात लांब, 1 हात रुंद, 1 हात खोल खड्डा खोदा. त्या खड्ड्यात मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरा. खड्डा पूर्ण केसानं भरायचा. बरं का अण्णासाहेब? कुठे अण्णासाहेब? कळक टोपी कुठे आहे? तिकडे गेले असेल कुठेतरी नियोजन. ठीक आहे ठीक. अण्णासाहेब बस लहानसाच होता तो अण्णासाहेब. मी म्हटलं व 70-75चा माणूस असेल. आला तो अण्णासाहेब एवढाच. गमत. मेंढ्यांची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची. खड्डा पूर्ण केसानं भरायचा. दर 100 वर्षांनी लालासाहेब 1 केस काढायचं. दर 100 वर्षांनी 1 केस काढायचं. 1 केस काढून काढून खड्डा पूर्ण रिकामा झाला तेव्हा होतो 1 कल्प. कृपादान केले संती. घरी जाऊन डोके चालवायचे. कल्पांतीही सर याला कृपेचं दान म्हणतात, जे कल्पाच्या अंती सुद्धा संपत नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. डॉक्टर साहेब तुम्हाला शब्दात सुद्धा ते सांगता येत नाही केवढं दान. नाही सांगता. एकदा त्याची कृपा झाली ना, असं ते काही जेवणा बिवणाच्या तयारीसाठी असेल लोक. तसं काही नाही, त्यांचंही काही नाही. ते पुन्हा तुम्ही म्हणाल झालं नाही का अजून, त्याचंही काही चुकत नाही. ते आपले आपले खाते बरोबर सांभाळा बाबा. विठ्ठल याच्यावर पुन्हा 1-2 कीर्तन होईल. नुसतं प्रमाण सांगून जातो. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा झाल्यावर रेडा वेद बोलतो. रेडा
तर आम्ही कीर्तन करतो यात काय नवल आहे. आजीचे हे मज तुम्ही कृपाधार पूर्वी माऊलीनं एकच रेडा बोलवला महाराज. आता आमच्यासारखे महाराष्ट्रभर हजारो रेडे माऊलीच्या कृपेनं बोलतात. आजीचे हे मज कृपादान. थोडा विचार करा बरं डोळे लावून. आपल्या जीवनामध्ये जोग महाराज संस्था आली नसती, सतसंग आला नसता, तर आज आपण कुठे असतो? आवतावर तरी ठेवलं असतं का पाटलांना आपल्याला? मग ही खरी कृपा. मग काय झालं? पशु बोले वेद कल्पांती सरिणा म्हणजे अरे एकुलता एक मुलगा असू द्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाट चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. 750 वर्ष झाले महाराज, अजून जुन्नर तालुक्यात आळे तिथे समाधी रेड्याची आहे. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात कृपादान केले संतीन कल्पांत ही सरेना. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह आहे. हे कृपादान. होता कृपा तुमची पशु बोलेवे. कितीतरी भिंती भारतात आहे, बऱ्याच भिंतीवर मोकाट कुत्री बसलेली आहे, येड्या बाबोळी, गाजर गवत, पण एक भिंत आळंदीची आहे. 750 वर्ष झाले माणसं डोकं टेकून दर्शन घेतात. निर्जीव चाले भिंत महिमा आगात, होता कृपा तुमची पशु बोले वेद. अरे मंदिराला खांब असतात हे आम्हाला माहिती आहे, पण खांबासाठी मंदिर बांधलंय नेवाशाला का? ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर. त्या खांबाचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, भिंतीचं दर्शन चंद्रसूर्य असेपर्यंत, रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह चंद्रसूर्य असेपर्यंत. याला म्हणतात कृपादान केले संती कल्पांत ही सरेना. विठ्ठल आजीचे हे मज तुम्ही. वा वा, 9 तर वाजले हो. 7 ते 9 कीर्तन होतं. तरी अण्णा साहेबाला म्हटलं वा आता चालू आहे गाडी, पण आता वैतागवाडीत गेली गाडी, तिकडून मग बोरगावात आली, तिकडून इकडे आली, मग लागला पारा. तिथं जास्तच पारा चढला आपला वेळ झाल्यामुळे, पण तो पारा शांत होता. म्हटलं मग आता निदान 7:30ला तरी भजन सुरू करा, लोकांना बरं वाटेल. सांगा हाशेगावपर्यंत आले म्हणून जमलं. ते जमलं. जाऊ द्या, हे आमचंच राज्य आहे, इथे काही अडचण नाही. फक्त एवढ्या अडचणीत, नाही तर 2 ते 5 चकलांब्याला रामायण होतं. भगवान गडाच्या खाली चकलांबा आहे. तिथे 5:30 वाजले महाराज. तिथून निघता मग टेन्शन वाढत चाललं. थांबा, येऊ नका, मादळ मोळीकडून बंद आहे. तिथं टायर पेटवले टोल नाक्यावर. मग तिथून गाडी घातली आम्ही खरवंडी कासार. तिथून एक मधला मार्ग निघाला, डोंगर किनीला आलो बीड चुकवायसाठी. डोंगर किनीहून पाटोदा, पाटोद्याहून मांजरसुंबा, मांजरसुंब्याहून नेकनूर. टायर पेटलेले. आता तिथून पुन्हा मांजरसुंबा, चौसाळा मार्गे या म्हणे अण्णासाहेब. तिथं सुरळेगाव जमतेम पेटणं चालू झालेलं. आता तिथून वैतागवाडी, बरे बोरगाव, पुन्हा चौसाळा, पिंपळगाव, पारा, हासेगाव, कळम. असं झालं म्हणून थोडा उशीर झाला. एवढ्या वेळेला क्षमा करा. आता काय इलाज आहे का मला? विठ्ठल बाबांना माहिती आहे महाराज येणार. अर्धा तास का कीर्तन होईना, पण हाजरी लागणार. अजून काही गैरहजेरी नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपा दिले संत जन माय बापे. अहो पण आता जवळजवळ
9 वाजून गेले. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही. नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत वचने, आले मुखा वाटा अमृत वचने, आले मुखा अमृत वचने. जर संताचं सानिध्य नसतं तर आमच्या मुखाला हे वचन नसते. डफावर थाप टाकून द्याव सांगून पुढच्या शाहिरान. म्हणजे इथे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने संताच्या अभंगालाच अमृत वचन म्हटलेलं आहे. आम्ही किती आळस केला, बोधले बाबाने करू द्या, आम्ही करू द्या, तरी आमचे संत म्हणतात तसं तुला झोपता येणार नाही. विना घे रामकृष्ण हरिमन, रूप पाहता लोचणी मन, 2 तास माझं गुणगान कर, जय विठ्ठल झाल्यावर झोप. आली मुखा वाटा रोज आम्ही आळस केला तरी आता नाही, ते अमृत वचन रोज घ्यायचंच आहे. ही संताची कृपा. आजीचे हे मज तुम्ही कृपादान केले संत, दिले संत जन्माय बाबे, आले मुखा वाटा अमृत वचने. एकदा चालेल म्हणतात ते सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरं का झाला साहेब, आपलंच राज्य आहे, पुन्हा राहिली कसं काय त्याच्यात. आई साहेब गेल्या तरी आम्ही हजर आहे सेवेला. त्यांची आई आमची आई दोघीचे फोटो आम्ही घरी काढले तेव्हा काय आनंद वाटायचा. दोघंही बसलो, त्या दोघीही बसल्या, झालं गेली मजा. त्या आता नाही, आता नाही बाबा. तुमच्या पायावर डोकं ठेवणारे लोक भेटतात, पण गालावून हात फिरवणारी माय नाही. गेले ती मजा, बस गेली. बस आता नाही. गए हुए कभी आते नहीं, ऐसी अवसर पर उनकी याद आती है. बस एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. आता काय आलो की लगेच सुरू केलं. मी काही कुठं थांबलो वगैरे तसं काही नाही. आता चुपचाप सांगितलं. अण्णासाहेबाला म्हटलं उद्योग करू नका. डॉक्टर साहेबाकडे आम्ही चपाट्यान चटणी सांगितलेली आहे, तिथं जेवायचं आहे. जाहीर करू नका, आपण 2-4 जण आहे. जाऊ द्या, हे अतिपरिचयाचं बोलणं आहे. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढं घे भाऊ, एवढं घे. तयार आहे का फोटोग्राफर? आता इंग्रजाच्या काळातला आहे. मला वाटलं आता नाही, पण आहे जुना इंग्रजाचा काळ.
ये भाऊ ये अरे बोधले बाबांनी सगळे जुने सांभाळले रे भाऊ ये 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 हा घे पहिले बोधले बाबाचा घे हा माझाही घे ना एखादा असं डॉक्टर साहेबाचा घे का नुसता फ्लॅश मारतो काय विठोबार रामचंद्र महाराज बोधले समाधीत डोलत असतील आनंद पाहून चले म्हणून घ्या समृद्धीनं घ्या आजीचे हे माझं काय घाबरायचं नाही आजीचे हे माझ तुम्ही कृपादान आजीचे हे माझ तुम्ही कृपादान तुम्ही कृपादान तुम्ही तुम्ही
तुम्ही कृपादान दिले संत जनमाय बापे. हो, पण नेमकं कृपादान कोणतं? आले मुखा वाटा अमृत वचने, हे त्याचं उत्तर आहे. हे कृपेचं दान संतांनी केलं की आमच्या मुखाला अमृत वचन आली. मग उत्तीर्णता येणे नोहे जन्म, या जन्मी तर त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. एक लक्षात घ्या, पैसे फेडता येतात बोधले बाबा, उपकार नाही फेडता येत. पैसे फिटतात, उपकार नाही. अरे हे तीर्थयात्रेला गेला, याचा एकुलता एक मुलगा 10 वर्षाचा आजारी पडला. शेजारचे साहेब आले, घाबरू नका मावशी, माणूस की जिवंत आहे अजून. त्यानं स्वतःच्या खात्यावरचे 1 लाख रुपये काढले. स्वतःची गाडी, त्या मुलाला गाडीत, त्या मावशीला गाडीत पुण्याला नेलं. 15 दिवस रजा काढली त्या साहेबांनी. 15 दिवस त्या मुलाजवळ. व्यवस्थित झालं पोर. 1 लाख रुपये बिल भरलं त्या साहेबांनी, घरी आणून दिलं व्यवस्थित. 1 महिन्याच्या यात्रेला गेलेला बाप तिथून पुढे 15 दिवसांनी आला. आल्याबरोबर एकुलता एक मुलगा, मग वाटेल तसं तिकडून काय काय, गे रे बाळा तुझ्यासाठी काय काय आणलं. बाळ झोपलं होतं आत, बायकोच आली, काय काय आणलं, कोणाला देणार होता. तुम्ही गेल्यावर दुसऱ्या दिवशी आजारी पडलं पोर. बसला दगडाच्या देवाची पूजा करत महिनाभर. खरा देव आपल्या शेजारी आहे साहेब, त्यांच्या पाया पडा. त्यांनी लक्ष घातलं नसतं तर आज कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. अहो माझ्यासाठी आले, 1 लाख रुपये स्वतःच्या खात्यावरचे काढले, 15 दिवस रजा काढली, गाडी घेतली, मला तिथं पुण्याला महिनाभर 15 दिवस माझ्याजवळ होते, आणि बाळ नीट करून आणून दिलं, आणि तुम्ही बसले तीर्थयात्रा करीत. खरा देव आपल्या शेजारी आहे. तो तसाच पहिला बँकेत गेला, 1 लाख रुपये त्यानं आपल्या खात्यावरचे काढून आणले. प्रसादाचा पुडा घेतला. शेजारी, साहेब आहे का घरी, या हो या. गेल्याबरोबर साहेबाला साष्टांग दंडवत. अरे असं काय करता, आम्ही प्रपंचात इतके बुडालेले माणसं, तुम्ही देव देव करून आला बाबा, तुमचं दर्शन नाही. साहेब 50 वर्ष शेजारी राहतो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही माझे देव आहे. तुम्ही जर लक्ष घातलं नसतं, आज माझ्या कुळात दिवा लावायला कोणी राहिलं नसतं. हे तुमचे 1 लाख रुपये त्याने स्वीकारले. दृष्टांत संपला माझा. काय झालं लालासाहेब, पैसे फिटले, उपकार नाही फिटले. हे लक्षात ठेवा. उपकार कधी फिटल? हा साहेब तीर्थयात्रेला गेला पाहिजे, याचं एकुलतं एक पोरग पाहिजे, ते आजारी पडलं पाहिजे, यानं 1 लाख रुपये खात्यावरचे काढले पाहिजे, त्याला आपल्या गाडीत घेतलं पाहिजे, पुण्याला तिथं 15 दिवस राहिला पाहिजे, आणि एवढं करून पोरग बरं झालं पाहिजे, तर उपकार फिटेल. पैसे फेडता येतात, उपकार फिटत नाही. म्हणून शब्द आहे, उत्तीर्णता येणे नोहे. वाढत राहत बरं का, पण मुद्द्याला धरून आहे. आले मुखावाटा अमृत वचने. उत्तीर्णता, बरं उत्तीर्ण होण्याकरता बरंचसं काही दिसलं ना. कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, स्वतःचं शरीर आहे, जीव, इथपर्यंत प्रकरण गेलं. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतं. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली, कल्पतरू कमी वाटला. चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली, चिंतामणी कमी वाटला. शरीरानं उतराई व्हावं तर शरीर नाशिवंत आहे, संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली, शरीर कमी वाटलं.
शेवटी जीवापर्यंत प्रकरण सरते. शेवटी प्रेम कशावर आहे? जीवावर. जीवाच्या संबंधाने देहावर, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्याला जपतात ना माणसं. पुण्याला बसलं ते तर बाकड्याला टेकलं नाही गावापर्यंत, इस्त्री मॉडेल म्हणून. दुर्दैवन बस झाली पलटी, नेहरू सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता कपड्यावरच प्रेम. आता शरीर महत्वाचं. बरं, शरीर कुठपर्यंत? डॉक्टर साहेबाकडे नेलं. डॉक्टर साहेब पाय तपासावं. डॉक्टरने पाय तपासला. पाटील, गुडघ्यातून तोडावा लागतो. पाय गुडघ्यातून? माझा मुलगा दिल्लीला आहे, 1 महिन्याने येणार आहे, मग निर्णय घेऊ. 1 महिन्याने कमरीतून काढा लागेल. मग आताच्या आता गुडघा तोडा साहेब. का प्रेम नाही का? अरे आता शरीर महत्वाचं नाही, जीव महत्वाचा आहे. कपड्यावर प्रेम आहे देहाच्या संबंधात, देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रेम जीवावर, पण तो सुद्धा कमी वाटला. ठेविता हा पायी ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराई जीव ठेवू पायी. संताची या म्हणून उत्तीर्णता येणे नोये जन्मे. आली मुखा वाटा अमृत वचने. अरे ठीक आहे, ठीक आहे. नाही, देवापेक्षा संत काकणवर हे याचं कारण आहे. याचं कारण आहे देवही उदार आहे बरं का डॉक्टर साहेब, संतही उदार आहे. पण दोघाच्या उदारतेमध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. देव घेसी तेव्हा बेसी ऐसा उदार